नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवलेला आहे घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये ढाबा स्टाईल चमचमीत असा अख्खा मसूर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अख्खा मसूर बनवण्यासाठी या ठिकाणी मी मसूर रात्रभर भिजत ठेवलेला होता। जर तुमच्याकडे जास्ती वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये 1 तास तरी हा मसूर भिजवून घ्यायचा। त्यानंतर या ठिकाणी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून। जेवढा मसूर असेल तेवढाच कांदा या ठिकाणी घ्यायचा आहे, कारण कांदा जास्ती लागतो या भाजीला। त्यानंतर आलं लसूण 2 गड्डी सोलून घेतलेला आहे, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, बेडगी मिरची पावडर ही रंगासाठी घेतलेली आहे, जिरे, हळद, कांदा लसूण मसाला। तुमच्याकडे कोणतं लाल तिखट असेल ते तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। 3 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, चवीनुसार मीठ। सुरुवातीला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा। त्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे। जिरे फुलले की त्यामध्ये जो बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो कांदा टाकायचा। या भाजीला महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा भरपूर लागतो। जेवढा मसूर असेल तेवढा कांदा घ्यायचा, म्हणजे भाजीला चव खूप छान लागते। या भाजीतला मेन हिरो म्हणजे कांदा आहे। कांद्याला खूप महत्त्व आहे। कांदा जेवढा चांगला भाजाल तुम्ही तेवढी या भाजीची चव खूप छान लागते। तेलामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। सुरुवातीला हाय फ्लेमवरती 3 ते 4 मिनिट कांदा भाजून घ्यायचा। त्यानंतर मध्यम आचेवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। पाहू शकता तुम्ही छान असा रंग यायला सुरुवात झालेली आहे। सतत हलवत राहायचं, म्हणजे कांदा एका बाजूने भाजलेला किंवा एका बाजूने कच्चा असा राहत नाही, एकसारखा सर्व कांदा व्यवस्थित भाजला जातो। अशा प्रकारे कांदा सुद्धा छान भाजलेला आहे। अशा प्रकारे अख्खा मसूर एकदा नक्की करून पहा। हा अख्खा मसूर खाल्ल्यानंतर तुम्ही हॉटेलला जाणं विसराल, एवढा चमचमीत हा मसूर होतो। तुम्हाला पटणारही नाही की हा घरच्या घरी बनवलेला आहे। कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये ठेचून घेतलेला आलं आणि लसूण टाकायचा। आलं लसूण सुद्धा छान परतून घ्यायचं। घरी अचानक पाहुणे आले किंवा रोजची भाजी खायचा जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचा अख्खा मसूर तुम्ही नक्की एकदा करून पहा। खूप म्हणजे खूप चवीला छान लागतो। आलं आणि लसूण सुद्धा छान परतून झालेला। यामध्ये आता अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा, हळद पाव चमचा, घरगुती लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला 2 चमचे। हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला कितपत तिखट हवा आहे यानुसार तुम्ही कांदा लसूण मसाला ॲड करू शकता। हे मसाले सुद्धा कांद्यासोबत छान परतून घ्यायचे, कारण कांदा आणि मसाले चांगले परतून घेतले तरच भाजीला चव छान लागते। कांद्यासोबत हे मसाले छान परतून झाले की त्यामध्ये जो भिजवून घेतलेला मसूर आहे तो यामध्ये टाकायचा। मसूर सुद्धा या कांद्याबरोबर आणि मसाल्यांसोबत छान परतून घ्यायचा, म्हणजे सर्व मसाले आतपर्यंत मसूरमध्ये चांगले मुरले जातात। अशा प्रकारे एकदम पूर्ण खालवून व्यवस्थित हलवून घ्यायचं। कांदा आणि जे मसाले आहेत त्याच्यासोबत हा मसूर सुद्धा छान परतून घ्यायचा। हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी ओतायचं। गरमच पाणी ओतायचं, यामुळे मसूर शिजला जातो, त्याचबरोबर भाजीला चव सुद्धा खूप छान येते। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचं आहे, पातळ घट्ट, तेवढ्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी ओतू शकता। शक्यतो ही मसूरची भाजी जास्त पातळ नसते, घट्टच असते, त्यामुळे पाणी मसूर शिजण्यापुरतंच ओतायचं। चांगली उकळी येऊ द्यायची। भाजीला चांगली उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। उकळी छान आलेली आहे। आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती ही भाजी 7 ते 8 मिनिट शिजू द्यायची। मसूर भिजवून घेतलेला आहे त्यामुळे शिजायला जास्ती वेळ लागत नाही। 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान भाजी शिजलेली आहे। दिसायला सुद्धा खूप छान दिसते। तुम्हाला जेवढी दाटसर ठेवायची आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता। जर जास्ती पातळ वाटली तर अजून एक 2 ते 3 मिनिट
आटवून घ्यायची, पण मीडियमच ठेवायची, जास्त पातळ नाही किंवा जास्तही घट्ट नाही. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मसूर शिजलेला आहे किंवा नाही ते सुद्धा चेक करायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते, मसूर पण व्यवस्थित शिजलेला आहे. पाहू शकता तुम्ही, पहा व्यवस्थित मसूर शिजलेला आहे. तर गॅस बंद करायचा आणि या ठिकाणी फोडणी तयार करायची आहे. यावरती लसणाची आणि मिरचीची फोडणी खूप खमंग लागते. त्यासाठी तडका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडासा ठेचलेला लसूण टाकायचा, जास्ती ठेचायचा नाही. त्यानंतर 3 लाल सुक्या मिरच्या टाकायच्या. लसूण चांगला सोनेरी तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा. लसणाची खमंग अशी फोडणी खूप छान लागते. त्याचा वास सुद्धा पहा किती खमंग असा सुटलेला आहे. लसूण चांगला परतला की गॅस बंद करायचा. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा. सुरुवातीला हिंग टाकायचा नाही, लगेच करपण्याची शक्यता असते. गॅस बंद केल्यानंतर हिंग टाकायचा. तयार झालेली फोडणी आहे त्या मसूरच्या भाजीवरती ओतायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. पहा किती खमंग असा वास सुटलेला आहे सर्व घरभर. भाजी तयार झालेली आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, मध्यम अशी ही भाजी तयार आहे. अगदी घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये ढाबा स्टाईल अख्खा मसूरची भाजी तुम्ही तयार करू शकता. ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा.